नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण झटपट होणारा चिकन मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये भाजलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता यामध्येच अर्धी वाटी खोबरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे, हे सुके खोबरे आहे। यामध्येच आता 2 गड्डी लसूण सोलून घालून घ्यायचा आहे आणि 2 इंच आल्याचा तुकडा आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 टोमॅटो बारीक आकाराचे चिरून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडं पाणी घालून मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। पेस्ट आपली रेडी आहे। आता आपण गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवूयात। पातेलं गरम झालं की यामध्ये अर्धा कप खाण्याचं तेल घालून घेऊयात। तेल कोणतंही वापरलं तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत। दालचिनी, मोठी वेलची जरा सोलून घालायची। यामध्येच आपल्याला मसाला फूल घालायचा आहे। 5 ते 6 मिरे आणि 7 ते 8 लवंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 2 तमालपत्राची पाने यामध्ये घालून या मसाल्याचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तेलामध्ये खडे मसाले छान भाजून झाले की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हा कांदाही आपल्याला रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने चिकन मसाला बनवला तर तुम्ही प्रत्येक वेळेस असाच बनवाल। आता कांद्याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे। यामध्ये आपण मगाशी बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालून घेऊयात। हा संपूर्ण मसाला आपल्याला यात कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आणि हा मसाला संपूर्ण तेलामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये छान असा भाजला जावा त्यासाठी यावर झाकण ठेवूयात। 5 मिनिट आपल्याला झाकण न काढता हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघा, मसाला छान असा भाजला जातो आणि मसाल्यातून तेलही संपूर्ण बाहेर निघतं। अशा पद्धतीने तुम्ही मसाला बनवला तर तुमचा वेळही वाचेल आणि मसालाही छान असा भाजला जातो। आता मसाला आपला भाजून झालेला आहे। यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालून घेऊयात, 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा हे मसाले आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि 5 मिनिट आपल्याला हा मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप घरातील कमी आंबट असलेले दही घालून घ्यायचं आहे। हे दही आपण मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आणि 5 मिनिट असंच तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 किलो प्रमाणात चिकन स्वच्छ करून यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण चिकन यामध्ये घालून घेतलेला आहे आणि याचा मसाला आणि चिकन आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला छान असा मिक्स झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात। इथे मसाला छान असा मिक्स झालेला आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून देऊयात। थोडा वेळ आपल्याला आणखीन हे चिकन असंच मसाल्यांमध्ये वाफवून घ्यायचं आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूयात। तुम्ही बघा, त्याला तेल छान असं सुटलं गेलेलं आहे। संपूर्ण मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात। मसाला एकसारखा मिक्स करून झाला की यामध्ये गरम असलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। इथे उकळलेल्या पाण्याचाच वापर करा, म्हणजे चिकन मसाला छान असा तर्रीदार तयार होतो। इथे मी ज्या प्रमाणात पाणी घालायचं आहे तेवढं पाणी यामध्ये उकळवून घालून घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा हा मसाला आपण पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात। हा चिकन मसाला बनवायला अजिबात वेळ जास्त लागत नाही। साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये छान असा मसाला तयार होतो। अशा पद्धतीने जर चिकन मसाला बनवला तर चिकनच्या आतपर्यंत हा मसाल्याचा फ्लेवर पूर्ण जातो। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि यावरती झाकण ठेवून देऊया आणि मधून अधून आपल्याला हलवत राहायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत। चिकन आपलं शिजलं आहे का पाहूयात। छान असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे। आता एकदा मसाला छान मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला दिसत असेल छान असं याला तर्री यायला सुरुवात होते। आता हा चिकन मसाला खाण्यासाठी अगदीच तयार झालेला आहे। अगदी झटपट होणारा हा चिकन मसाला आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने चिकन मसाला बनवला तर चवीला खूपच छान लागणार। चिकनच्या पीसच्या आतपर्यंत या मसाल्याचा फ्लेवर छान असा मुरला जातो, त्यामुळे चिकन चवीला छान लागते। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।